नमस्कार. मराठी कथा संमेलन सादर करीत आहे कौटुंबिक कथा वडिलांची किंमत. लेखिका गीता गरुड. सकाळी 7ची वेळ. शांताराम अण्णांना जोरात प्रेशर आलं होतं, पण घरात मुलांची नातवांची आवरायची लगबग होती. खरंच होतं ते. डोंबिवलीला 1 BHKचा ब्लॉक, तो सुद्धा चाळीतली खोली विकून घेतलेला. अण्णा करी रोडला एका प्रायव्हेट कंपनीत कामाला होते. रोज सकाळी 6:30ला घर सोडायचे. ओव्हरटाईम करून रात्री उशिरापर्यंत घरी यायचे. आत्ताशा 2 महिने झालेले अण्णांना रिटायर होऊन. पहिली ह्या अक्काची सुट्टी बरी वाटली त्यांना. थोडे दिवस गावी जाऊन आले, पण तिथेही थोरला भाऊ नोटांची पुडकी मागू लागला. पहिल्यासारखं आदराने बोलेनासा झाला. शेवटी अण्णा आठवडाभर राहून पत्नी सोबत माघारी आले. घरी आल्यावर मय्यमच्या मुलाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतच. राहणार होताच ना, इतक्या लवकर कसे परतलात? काही वाक्य चेहऱ्यावर वाचता येतात, त्यासाठी शब्दांची आवश्यकता नसते. आणि अशी वाक्य आपल्या पोटच्या मुलाच्या चेहऱ्यावर पेरलेली पाहणे याहून क्लेशदायी काही नाही. आणायची कोठून प्रत्येकाला द्यायला नोटांची पुडकी? अरे मी काय टाचकाळात होतो का? अण्णा स्वतःशीच बोलले व कुशीवर वळून निजले. पण त्यांना आता झोपवेना. ते गेलेच तडक टॉयलेटमध्ये. इकडे मयंकलाही प्रेशर आलं. अण्णा 10 मिनिट झाली तरी बाहेर पडेनात. मयंक तिथल्या तिथे येरझाऱ्या घालून दमला. टॉयलेटचं दार ठोठवू लागला. शेवटी एकदाचे अण्णा बाहेर आले. आत्ताशा अर्धा अधिक दंताजींचे ठाणे उडाल्याने अण्णांना अन्न नीट पचत नव्हते. त्यामुळे त्यांना नीट मोशन होत नव्हते. बराच वेळ बसून राहावे लागे. त्यांचे पाय वळून येत. अण्णा बाहेर येताच मयंक आत पळाला. पोट मोकळं करून बाहेर आला व पेपर वाचायला घेणार, तर अण्णा पेपर वाचत बसलेले. मयंकला रागच आला. मयंक अण्णांच्या अंगावर खेकसलाच. काय हे अण्णा, सकाळी सकाळी कशाला उठता? टॉयलेट अडवून ठेवता, आता पेपर घेऊन बसलात. मी ऑफिसला गेल्यावर करा की तुमची कामं निवांत. माझ्या वेळेचा कशाला खोळंबा करता? आता माझी 8:14ची डोंबिवली लोकल चुकली. पुढच्या गाड्यात पाय ठेवायलाही जागा नसते. तुम्हाला कसं समजत नाही? हो रे बाळा, मी कुठे ऑफिसला गेलोच नाही कधी. मला कसं कळणार? काय ती तुमची नोकरी अण्णा? कुठेतरी चांगले नोकरीला असतात तर आत्ता रिटायरमेंट नंतर भरघोस पेन्शन मिळाली असती. PF ग्रॅच्युटी मिळाली असली. 2 BHK घेता आला असता आपल्याला. टॉयलेटचा असा प्रॉब्लेम आला नसता. माझ्या मित्रांचे बाबा बघा, गेल्या वर्षी रिटायर झालेत. त्यांनी लेकाला 2 BHK घेऊन दिला. शिवाय कर्जतला फार्म हाऊस घेतलंय. एक होंडा सिटी घेतली. बडाया मारत होता लेकाचा. अण्णा, तुम्ही काय केलं हो माझ्यासाठी? अण्णांचे डोळे पाण्याने डबडबले.
मोठ्या कष्टाने त्यांनी आसवांना बांध घातला व हॉलच्या खिडकी शेजारी असणाऱ्या त्यांच्या पलंगावर जाऊन खिडकीत पाहत बसले. त्यांना तसं पाहून आभाळही भरून आलं. मधुराने सुनेनं चहा आणून दिला. तो कसा तरी गळ्याखाली उतरवला त्यांनी. अण्णांची सो. लताई देवळातून आली. लताई रोज पहाटे स्नान उरकून महालक्ष्मीच्या देवळात जायची. देवीला स्नान घालणं, साडी चोळी नेसवणं, आरती करणं हे सारं ती भक्तिभावाने करायची. अण्णा रिटायर झाले म्हणून तिने तिच्या नित्यक्रमात बदल केला नव्हता. घरी आल्यावर अण्णांचा मूड पाहताच तिच्या लक्षात आलं की काहीतरी बिनसलंय. अण्णांनी लताईकडे आपलं मन मोकळं केलं तेव्हा नकळत त्यांच्या डोळ्यातून 2 मोती ठिपकले. ते पाहून मधुराला गलबलून आलं. मधुराला वडील नव्हते, पण सासरी आल्यापासून अण्णांनी तिची ही पोकळी त्यांच्या वात्सल्याने भरून काढली होती. संध्याकाळी मधुरा, मयंक व छोटा आर्य फिरायला गेले. मयंक आर्य सोबत फुटबॉल खेळला. आर्य मग मातीत खेळू लागला तसा मयंक मधुरा शेजारी येऊन बसला. मधुराने मयंक जवळ सकाळचा विषय काढला. ती म्हणाली, मयंक, तू लग्न झालं तेव्हा मला अण्णांबद्दल किती चांगलं सांगितलं होतंस. अण्णा स्वतः जुने कपडे वापरायचे, पण तुझ्या साऱ्या हौशी पुरवायचे. तुला खेळण्यातल्या गाड्या फार आवडायच्या. अण्णा तुला दर महिन्याला नवीन गाडी आणून द्यायचे. पुढे तुला वाचनाचा छंद लागला तेव्हा अण्णांनीच तुला चांगल्या चांगल्या लेखकांची पुस्तके त्यांच्या तुटपुंज्या पगारातून आणून दिली. तुला हवं त्या शाखेत प्रवेश घ्यायची मोकळीक दिली. तुला अकाउंटसाठी क्लास लावावा लागला नाही. अण्णांनीच तुला शिकवलं. पण आज तो अण्णा, तुम्ही माझ्यासाठी काय केलं? ह्या एका प्रश्नाने चांगलेच पांग फेडलेच त्यांचे. मयंक, अरे तुला वडील आहेत तर तुला त्यांची किंमत नाही रे. आपल्या आयुष्यात वडिलांची किंमत काय असते ते माझ्यासारखीला विचार, जिला आपले वडील नीटसे आठवतही नाहीत. आर्य मम्मी पप्पांजवळ कधी येऊन बसला त्यांना कळलंच नाही. आर्य म्हणाला, खरंच पप्पा, तुम्ही काल वाईट वागलात आजोबांशी. आजोबा रडत होते. आजीने गप्प केलं त्यांना. आजोबा दुपारी जेवले पण नाही. मयंकला अगदी भरून आलं. त्याला त्याची चूक कळली. घरी परतताना तो लायब्ररीत गेला व अण्णांची वार्षिक मेंबरशिप फी भरली. तसंच मधुराला म्हणाला, आपला बाथरूम मोठा आहे, त्यात आपण एक कमोड बसवून घेऊया अण्णांसाठी आणि थोड्या वर्षात जरा मोठं घर बघूया. मी अण्णांशी नीट बोलेल. माझं असं कधी परत चुकलं तर अशीच मला माझी चूक वेळोवेळी दाखवत जा. घरी गेल्यावर मयंक अण्णाबरोबर चेस खेळायला बसला. मधुराने त्यांच्या आवडीचा मसाले भात व मट्टा केला. चेस खेळता खेळता मयंकने अण्णांचा हात हलकेच दाबला व त्यांना सॉरी म्हणाला. आर्य तिथेच त्यांचा खेळ बघत बसलेला.
तो आजोबांच्या गळ्यात हात टाकून म्हणाला, बाबा, यू ऑल ऑलवेज वेलकम. अण्णांचे डोळे पुन्हा भरून आले. पण आत्ताचे अश्रू सकाळच्या अश्रूपेक्षा वेगळे होते. हे तर आनंद अश्रू होते.